श्री स्वामी समर्थ सर्वांना. गणपतीचे दिवस आले की वेगवेगळ्या प्रकारचे मोदक पाहिजेतच. वेलचीच्या स्वादाचे, ओल्या नारळाचं भरपूर सारण भरलेले, खुसखुशीत पारीचे, सुबक तळीव मोदक खूप मस्त लागतात. तळणीचे मोदक खुसखुशीत, सुंदर आणि स्वादिष्ट होण्यासाठी सारणही परफेक्ट व्हावं लागतं. शेवटपर्यंत नक्की बघा, मध्ये स्किप वगैरे करू नका, म्हणजे तुम्हाला असे मोदक करता येतील. तर सुरुवातीला आपण इथे खोबऱ्याचं खवून घेणार आहोत आणि त्याचं सारण बनवण्यासाठी खोबरं इथं आपण खवून घेतलेलं आहे 1 वाटी आणि अर्धी वाटी त्याला आपण इथं गूळ किसून घेतलेला आहे. तर तोपर्यंत आपण त्या पारीसाठी तयारी करून घेऊया. तर इथं आपण 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि थोडंसं त्याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत आणि त्याच्यावर आपण आता थोडंसं गरम तुपाचं मोहन घालणार आहोत, जेणेकरून आपल्याला मोदक खुसखुशीत होतील. तर आपण इथे बघा, मग खड्डा करून घ्यायचं आहे, थोडंसं हळूहळू ओतायचं आहे तूप, जेणे हाताला पोळणार नाही गरम असल्यामुळं, आणि मिक्स करून घ्यायचं आहे छान. आणि हातावर पण छान आपण असं मळून घेणार आहोत, जेणेकरून सगळीकडे ते तूप लागेल. आणि हेच महत्त्वाचं आहे याच्यामध्ये, की आपण हातावर चांगलं सगळीकडं ते तूप लागलं पाहिजे, जेणेकरून मोदक खुसखुशीत होतात. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्ही छान हातावर मळून घ्यायचं आहे. आणि आता त्याचा डव थोडं थोडं पाणी टाकून डव प्रिपेअर करून घ्यायचं आहे. आणि 20 ते 30 मिनटं आपण याला रेस्ट करण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहोत. आणि तोपर्यंत आपण सारणाची तयारी करून घेऊया. इकडे परतून घेऊया सारण. त्याखाली मी तूप टाकलेलं आहे थोडंसं, आणि जेणेकरून खाली चिकटणार नाही. आणि 1 वाटी इथं खवलेलं खोबरं, अर्धी वाटी गूळ टाकलेला आहे, जेणेकरून खूप गोडही होणार नाही. तुम्ही इथं वेलची पूड किंवा ड्रायफ्रूट्सही टाकू शकता. आणि तुम्ही बघू शकता सारण पण तयार आहे आपलं. ते वेलची पूड मी तिथे विसरले, तर मी इथे वरून टाकते आहे आणि छान मिक्स करून घेते. आणि तुम्ही ह्याच्यात ड्रायफ्रूट्स पण यूज करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे, पण मी साधंच केलेलं आहे इथं. आणि इथं मी आता एक पोळी लाटून घेणार आहे मोठी. तुम्ही हातावरही छोटे छोटे लाटे लाटून किंवा हाताने तुम्ही करू शकता, पण मी इथं मोठं एक पोळी लाटून घेणार आहे. तुमच्या आवडीप्रमाणे साईज छोटी मोठी करू शकता तुम्ही, आणि छान असे करून घेणार आहे. खूप छोटे छोटे केले, माझ्या मुलांना छोटे आवडतात म्हणून. तरी बघू शकता असं सारण भरून घ्यायचं आहे. आणि असे मोदक मी तयार करून घेतलेले. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे मोठे करू शकता. छान आणि खूप खुसखुशीत होतात हे मोदक. नक्की ट्राय करून बघा तुम्ही हे मोदक. असे करून आपण आता मी बाकीची तयारी करून घेते आणि आपण छान तळून घ्यायचे आहेत. माझे मोदक तयार आहेत. आपण आता तळायला घेऊ. तेल घेतलेले मी इथं आता, आणि छान असे मंद आचेवर तळून घ्यायचे, जेणेकरून मध्येपर्यंत ते छान भाजले गेले पाहिजेत. आता गोल्डन ब्राऊन कलरचे झालेले आहेत. आपण आता काढून घेऊया. बघा, बघू शकता छान झालेले आहेत. आता हे आता आपण काढून घेऊ. छान मोदक झालेले आहेत. नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला फोडून दाखवते. हे बघा, खूप छान असा क्रिस्पी मोदक झालेला आहे. तुम्ही मोहन कडकडीत टाकायचं आहे, जेणेकरून मोदक क्रिस्पी होतात. आणि छान मी हातावर चोळलं तसं चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळीकडं ते मोहन लागलं पाहिजे. आणि अशा प्रकारे मोदक तयार झालेले आहेत. आणि तुम्हाला नेक्स्ट माझ्या रेसिपी कोणती बघायची ते नक्की सांगा कमेंट करून. मी करण्याचा प्रयत्न करेल.